आज आपण आलोय ते पोर्तुगीज कालीन एका मोठ्या ऐतिहासिक वास्तू, याला सातखडी म्हणतात. तुम्हाला वरती दिसतात हे आता साधारण 6 मजली इमारत दिसते, वरचा मजला पडलेला आहे. आजूबाजूला बऱ्याच तोफा तुम्हाला दिसत आहेत. हा आगर कोटाचा भाग आहे. तुम्ही जर बघितलं तर कोटाला 2 मोठे बांध आहेत. एक बाह्य कोठा आहे आणि पुन्हा आतमध्ये एक संपूर्ण मोठी भिंत आहे, जवळजवळ 6 फूट रुंदीची भिंत आहे. आणि ह्या भागाला अष्टागर भागातला हा आगरकोट आहे. पोर्तुगीजांनी 1504 या ठिकाणी पहिला दारुगोळ्याचा कारखाना भारतातला काढला. आम्ही इथे स्वतंत्रपणे तो कारखान्याची नोंद आजही इथे शिलालेखावर एका आहे. याच भागामध्ये पोप फ्रान्सिस हा इथे आला होता साधारण 16व्या शतकात. आणि त्याचा मोठा महोत्सव, भारतातला सर्वात मोठा महोत्सव हा रौदंडात झाला होता. त्याचा शिलालेख आणि पोपची आणि राजघराण्याची मूर्ती इथे पडलेली आहे. हे सातखडी जवळच इथे जवळच अंडरग्राऊंड भुयार आहे. असं म्हणतात की ते कोर्लेला जायचं. कोर्ले म्हणजे हा खाडीच्या पलीकडे असलेला किल्ला. खरं खोटं माहिती नाही, परंतु गिर्यारोहकांनी ते बुरुज खोदला होता. त्याचं वैशिष्ट्य असं की जमिनीखाली 14 फूट गेल्यानंतर जिवंत राहण्यासाठी, वायू विजण्यासाठी झरोके काढलेले रस्त्यावर होते. ते इथेच आहेत, याच भागात आहेत. याला आगरकोट म्हणतात. इथे बऱ्याच ठिकाणी तोफा अशाच पडल्या होत्या, बंगलेवाल्यांनी त्या चोरल्या, त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही. पुराणवस्तू संशोधन खात्याने आता इथे थोडी काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे. दुर्दैव असं या भिंतीच्या पलीकडे तुम्हाला टेंट रिसॉर्ट दिसतील. मोठ्या प्रमाणात डीजे पार्ट्या चालतात, रात्रभर नाचगाणी असतात. काही ठिकाणी ड्रग्ज पकडली गेली. पण शासनाचं दुर्दैवाने याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. आम्हाला नेमकं शाश्वत पर्यटनामध्ये हे अपेक्षित नाही. आम्ही जे कार्यकर्ते आहेत तिथे विश्वास जोशी आहेत, चौलमध्ये स्वतः रिसॉर्ट आहे. आम्ही नागावमध्ये, चौलमध्ये, रौदंड्यामध्ये असं पर्यटन आणू इच्छितोय. आणि सुदैवाने संजय यादवराव सारखी माणसं आमच्या सोबत आहेत. शिवस्वराज्य संस्था त्यांची आहे. उद्देश हा आहे की इथे हेरिटेज पर्यटन यावं, इथे पौराणिक वास्तूंना महत्व दिलं जावं, ऐतिहासिक वास्तू लोकांनी बघाव्यात, इथे चांगले प्रशिक्षित गाईड शासनाने आणावेत आणि या वास्तूंचं रक्षण आणि पावित्र्य दोन्ही राखलं जावं. या किल्ल्याचं स्वच्छता राहावी. आणि किल्ल्याच्या पलीकडे जो अथांग समुद्र आहे, खाडी किनारा आहे, तिथे पूर्वी जो व्यापार होता, म्हणजे गेले 2200 वर्ष इथे व्यापार चालायचा. जेव्हा मुंबई अस्तित्वात नव्हतं तेव्हा चौल बंदर जगाशी व्यापार करायचं. अगदी चीन पासून युरोपियन कंट्रीज पर्यंत हा व्यापार चालायचा. नंतर भारताचा शोध लागलाय. पण चौलला ही जी जहाजं मोठी यायची, त्यांचं वाहतूक चालायचं. चौलला चंपावती नगरी म्हणायचे, या भागाला रेवती नगरी म्हणायचे. चंपावती रेवती क्षेत्राचा उल्लेख संत नारायणाच्या पूजेत आहे, पुराण काळापासून आहे. इथे बुद्धकालीन लेणी आहेत. इथे केवळ पोर्तुगीजांचे किल्ले नाहीत, इथे शिवकालीन किल्ले आहेत. संभाजी महाराजांनी इथे बांधलेला किल्ला आहे, त्यांना तो अर्धवट सोडून जावा लागला. गोळबादेवी परिसरात त्याच्या भिंतीचे अवशेष आजही आहेत. बरं, एवढंच आहे का? तर मोगलकालीन वस्तू आहेत. हमामखाना आहे, नाचणीचा महाल म्हणजे डान्सिंग हॉल आहे. आणि इथे सातवाहन काळातल्या 2 फुटाच्या विटा, भाजलेल्या विटा मिळालेल्या आहेत. आणि ते राजवाड्याचे 45 फुटाचे अवशेष आजही आपल्याला बघायला मिळत आहेत. इथे बांगडीचा कारखाना होता, काचेच्या बांगडीचा कारखाना इथला प्रसिद्ध होता. इथे आफ्रिकन मुस्लिमांच्या कवठ्या म्हणजे आदी मानवाच्या कवठ्या इथे मिळालेल्या आहेत, ज्याचा ऍबनॉर्मल आकार चुने कोळीवाड्यात मिळालाय. आणि हे सगळं संशोधन पुराणवस्तू संशोधन खात्याकडनं अधिक होणं गरजेचं आहे. आम्हाला मान्य आहे इथे प्रत्येक विहीर खणताना काहीतरी मिळतं. त्यामध्ये विशेषतः चिनी मातीची भांडी मिळतात, किंवा दारूची भांडी, ज्याला मातीची मडकी, रांजण म्हणतात, ते मिळतात. पण इतरही अवशेष मिळतात. तांब्या पित्याची भांडी मिळतात. 8 फुटाच्या खाली वस्तू मिळत आहेत आणि प्रत्येकाच्या वाडीत मिळत आहेत. कुठलाही वाडीवाला खोदायला परवानगी देणार नाही, परंतु जे मिळते त्याचं रक्षण करावं. इथल्या ग्रामपंचायतीने, महाराष्ट्र शासनाने एखादा पुराण वस्तू संशोधन खात्याच्या मदतीने ऑथेंटिक वस्तू संग्रहालय करावं. इथे अनेक देवालय आहेत. आता देवालयाचा जीर्णोद्धार होतोय, पण तो आरसीसीचा होतोय. आम्हाला अपेक्षित असं आहे की इथली जी लाकडाची कला आहे ती प्रिझर्व होणं गरजेचं आहे. इथलं लाकूड काम, इथलं जुनं ओतीव लोखंडाचं काम, जे इंग्रज काळांच्या पूर्वीचं, पोर्तुगीज काळातलं, डच काळातलं होतं, ते भंगारच्या भावात चोरलं जातंय, विकलं जातंय. याचं शल्य आम्हाला. इथे जे पर्यटक येतात त्यांना आम्हाला आव्हान आहे
म्हणजे शिवा स्वराज्य संस्था आता पुढे येते, ते आता इथे विशेषतः हेरिटेज पर्यटन महोत्सव करू इच्छित आहेत. आमचा सर्व सहकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. याचं कारण हेच का इथे येणाऱ्या पर्यटकांची मानसिकता आम्हाला बदलायची आहे. आम्हाला इथे गोवा बनवायचं नाही, आम्हाला इथे बँकॉक पटया बनवायचं नाहीये, इथे आम्हाला ड्रग्सचे कारखाने नकोत, इथे आम्हाला इथली पापड लोणची, इथल्या महिलांना उद्योग मिळेल, इथली जी खाद्यपदार्थाची संस्कृती आहे ती विकली जाईल, लोकांनी इथल्या संस्कृतीचा आस्वाद घ्यावा, इथले फोक डान्स आहेत, आदिवासी नृत्य आहेत, त्याला महत्व द्यावं, इथली पारंपरिक गाणी आहेत ती प्रसिद्ध व्हावीत. इथे आता वेडिंगच्या नावाखाली, प्री वेडिंग खाली तुम्हाला इथे आता कमी ते 15-20 ठिकाणी वेडिंगचं शूटिंग करतानाची लोक दिसतील, त्यांचे जे बिभत्स प्रकार आहेत ते आम्हाला नको. आणि एक ग्रामस्थ म्हणून आम्ही हे भावना व्यक्त करतो. जोशी त्याच्यासाठी विशेष काम करतायत आणि अनेक जण एक काम करायला तयार आहेत. आता फक्त तुमच्यासारख्या एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याची, संस्थेची गरज होती. जर आपण खरंच आष्टागरला विशेष महत्व देऊन हेरिटेज पर्यटनासाठी पुढे आणलं तर महाराष्ट्र शासनाच्या मदतीने, केंद्र शासनाच्या मदतीने, समविचारी सरकार असल्यामुळे कदाचित आपण इथे चांगल्या प्रतीचं पर्यटन आणू शकतो. तुमचं सहकार्य आहे. आता मला विनंती जी आहे ती मुख्यतः पर्यटकांना आहे की तुम्ही इथे येताना तुमची मानसिकता बदलून या. पिकनिकच्या मूडमध्ये येण्यापेक्षा 2 दिवस इथे राहा, इथले किल्ले बघा, देवालय बघा, इथल्या पौराणिक ऐतिहासिक वास्तू बघा, त्याचा आस्वाद घ्या, इथल्या स्थानिक जेवणाचा आस्वाद घ्या, इथल्या होमस्टेचा आस्वाद घ्या आणि खऱ्या अर्थाने शाश्वत पर्यटनाला मदत. बोला. आपण रिवदंड्यामध्ये आहोत आणि माझ्याबरोबर विश्वास जोशी आहेत, विलास नाईक आहेत, ॲडव्होकेट. हा सगळा जो परिसर आहे, रिवदंडा, चौल, अक्षी, नागाव, पुढे तुमचं थळ, रेवस, सासवणे, ही सगळी जी गाव आहेत त्याला अष्टागर म्हणतात. जेव्हा मुंबई प्रसिद्ध नव्हती, कारण मुंबईचं बेट तेवढं महत्त्वाचं नव्हतं, हे व्यापाराचं केंद्र होतं आणि इथली जी बाजूची बॅकवॉटर आहे इथे सगळा व्यापार चालायचा आणि त्यामुळे पोर्तुगीजांनी या भागाचा ताबा घेतला. त्याच्या अगोदर चालुक्य, शिलाहार, सातवाहन आणि मग छत्रपती शिवराय, अगदी कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, अशा सगळ्यांनी इथं राज्य केलं. पण पोर्तुगीजांचं हे हेडक्वार्टर होतं. जसं वसई आहे तसं चौल आणि गोवा इथे होतं. इथे संभाजी महाराजांनी जेव्हा अटॅक केला तेव्हा त्यांनी फोंडाच्या किल्ल्यावर अटॅक केला होता आणि गोव्याच्या व्हाईसरॉयला मुकला होता संभाजी महाराजांनी गोव्यात जाऊन. तर ही जी बिल्डिंग दिसते ही सातखणी, म्हणजे त्यावेळी त्यांचा टॉवर होता. टॉवर त्यांनाच बांधलेला यायचं असं नाही. आपल्या पण मदुराईचं मंदिर, मीनाक्षी मंदिर बघितल्यावर किंवा हम्पीची मंदिरं बघितल्यावर आपलं तंत्रज्ञान किती प्रगत होतं ते कळेल. पण या सगळ्या परिसरात भारत म्हणून जितकं काशी विश्वनाथ आणि अशा ठराविक जागा महत्त्वाच्या आहेत देशात, तसं महत्त्व कोकणामध्ये विशेषतः या अलिबाग परिसराला म्हणजे अष्टागरला, असंच महत्त्व संगमेश्वरला आहे. असंच महत्त्व माहीम, केळवा माहीम म्हणजे महिकावती म्हणतात आणि याला आपण चंपावती नगरी, ही चंपावती नगरी, ही माहीम म्हणजे महिकावती नगरी, असं सगळं आहे. पण आत्ताचं पर्यटन जे आहे ते केवळ मौज मजा. या पलीकडे जाऊन ही सगळी गावं, या गावांमध्ये खूप सारी मंदिरं आहेत. ही मंदिरं 1500 वर्षाची, 2000 वर्षापूर्वीची. या भागात तुम्ही जर मंदिरांमध्ये फिरलात तर प्रत्येक मंदिराला तुम्हाला पुष्करणी दिसेल आणि या सगळ्या मंदिरांचा केंद्रबिंदू म्हणता येईल असं रामेश्वराचं चौलचं मंदिर, वरती दत्त मंदिर आहे, कणकेश्वराचं मंदिर. सो एकापेक्षा एक सुंदर मंदिरं या सगळ्या परिसरामध्ये दिसतील. पण त्या दृष्टीने आपल्याला हा सगळा परिसर बघितला पाहिजे आणि इथलं पर्यटन त्या पद्धतीने जगासमोर आणलं पाहिजे. या दृष्टीने आज आमची इन्फ्लुएन्सरची टीम आलेली आहे आणि कॅरामॉन टुरिझम आपल्याला कसं कोकणात करता येईल यावरती
सचिन पांचाळ आणि सगळेजण काम करतायत, पण त्याच वेळी आपण अलिबागचं पर्यटन हे वेगळ्या पद्धतीने जगासमोर कसं नेता येईल याची सुरुवात करतोय. आणि इथे एक टीम कार्यकर्त्यांची बनवून आपल्याला अष्टागर टुरिझम चालू करायचं आहे. आणि हिरानंदांनी पर्यटन करायचं त्यांनी करत बसा, पण आपल्याला हा सगळा परिसर अगदी मुरुड जंजिरापासून ते रेवसपर्यंत आपल्याला हेरिटेज टुरिझम म्हणून कसा पुढे आणता येईल, शिवस्वराज्य लोक चळवळ म्हणून आणि ग्लोबल कोकण म्हणून आम्ही यावर काम करायचं ठरवलं आहे. आणि याच वर्षी आपण याच परिसरामध्ये अष्टागर पर्यटन महोत्सव, जसं यावर्षी आपण महाराष्ट्रातला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा शिरगाव बीच फेस्टिवल केला, तशाच स्वरूपाचं हा उपक्रम यावर्षी अलिबाग तालुक्यात चालू करण्याचा आमचा मानस आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून हा दौरा असं म्हणता येईल. जय शिवराय. म्हणजे वाटतं तुम्हाला चौल हेरिटेज ट्रस्ट म्हणून आम्ही एक मागे चौलमध्ये महोत्सव घेतलेला होता, आणि आता नाईक साहेबांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनांशी मी सहमत आहे. चौलचं टॅगलाईन म्हटलं तर अशी आहे, 360 देवळं आणि 360 तळी. तर आपण एक अष्टागर पर्यटन विकास आराखडा या नावाचं एक बुकलेट तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये चौल, रेवदंडा, अक्षी आणि नागाव. तर चौलला धार्मिक स्थळं जास्त आहेत, त्याच्यामुळे तिथे धार्मिक पर्यटन वाढावं. रेवदंडा, अक्षी आणि नागाव हे बीच साईडला गाव आहेत, तर तिथे बीच साईडला जी काही मिनिमम रिक्वायरमेंट असतात त्या दृष्टीने आम्ही काही आराखडा केलेला आहे. आणि तो स्थानिक आमदार महेंद्रशेठ तडवी, अन्य भाजपचे काही कार्यकर्ते प्रमुख यांना आपण दिलेलं आहे. त्यातनं काही कामं सुरू आहेत. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, की जे टुरिस्ट लोकांना आवश्यक आहेत, की चांगले रस्ते, पाणी आणि लाईट. आपण शीतळादेवी चौलमधलं प्रमुख देवालय आहे, तिथे काही बेसिक सुविधा दिल्यानंतर तिथे प्रचंड प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी झाली आणि स्थानिक रोजगार प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे लोकांना उपलब्ध झाला. आणि असंच दत्त मंदिर आहे, रामेश्वर मंदिर आहे, अन्य मोठी मंदिर आहे, तिथले उत्सव, तिथे होणारे लाखो लोकांची ये जा, याला एक सुसूत्रता आणणं गरजेचं आहे. पुढील काळामध्ये आपण यामध्ये लक्ष घालावं आणि या चौल रेवदंड्या जे ट्विल विलेज आहेत या दोघांचं थोडंसं वेगळं आहे. एक बीच साईडला रेवदंडा आहे आणि एक धार्मिक पर्यटन म्हणून चौल. तिथे अनेक मोठी तळी आहेत, तर या तळ्यांची डेव्हलपमेंट व्हावी, तिथे बोटिंग किंवा अन्य यासारखे काही उपक्रम यावेत आणि नक्षत्रवन म्हणजे झाडांचं संवर्धन यामध्ये होईल, झाडांची माहिती होईल. चौल ही निसर्गरम्य आहेच, त्याच्यामध्ये कशी वाढ होईल आणि लोक तिथे कशी रमतील याचा प्रामुख्याने पुढील काळात विचार व्हावा अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. संजय यादवराव या ध्येय वेड्या माणसाने अलिबाग, चौल, रेवदंडा, आवाज, सासवणे, थळ या अष्टागराचं हेरिटेज टुरिझम म्हणून रूपांतर करण्याचं मनावर घेतलंय. आज तुम्ही जी अत्याधुनिक गाडी बघताय ही मोटो होम नावाने प्रसिद्ध होते. एका मराठी उद्योजकाने या गाड्या मुंबईत निर्मित केल्या आहेत. या मोटो होम मधून आज आपण संपूर्ण अलिबाग परिसरातील पौराणिक मंदिरे, देवालय, किल्ले, पौराणिक ऐतिहासिक गोष्टी, वास्तू यांना भेट देतो. आपल्यासोबत भारतातील महत्वाचे इन्फ्लुएन्स ज्यांनी युट्यूब मध्ये, समाज माध्यमावर खूप काम केले अशी सर्व लोक आहेत. ही लोक या स्थळांना भेट देऊन त्यांच्या चॅनलवरून आपलं अष्टागर, चौल, रेवदंडा, अलिबाग तालुक्यातील महत्वाच्या गोष्टी यामध्ये हेरिटेज टुरिझम कसं होईल, हेल्दी टुरिझम कसं होईल, आपल्याला इथे पर्यटन गोव्यासारखं बनवायचं नाहीये.
आपल्याला इथे मटेरियल बनवायचं नाही. तर यातला ऐतिहासिक वारसा, पौराणिक वारसा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. परदेशी पर्यटक इथे आले पाहिजेत, हा आपला उद्देश आहे. आणि या उद्देशानेच आपण आजपासून ही मुहूर्तमेढ केली. मित्रांनो, लवकरच आपण एक पर्यटन महोत्सव, अष्टागर सांस्कृतिक महोत्सव या नावाने अलिबाग तालुक्यात करू. अर्थात ग्लोबल कोकणचे प्रणेते, संयोजक, सर्वेसर्वा संजय यादवराव यांच्या संकल्पनेतूनच हा संपूर्ण मोठा खाट टाकला जाणार आहे. आणखी एक पर्यटन महोत्सवाला जोडीला आपण साहित्य पर्यटन नावाने काही गोष्टी करतोय. हे सगळं करण्याचा उद्देश हाच आहे की पर्यटकांची मानसिकता आपल्याला बदलायचं आहे. केवळ बिअर पार्टीसाठी, बर्थडे पार्टीसाठी, इव्हेंट पार्टीसाठी, डेस्टिनेशन मॅरेजसाठी अलिबाग नाहीये. अलिबागचा इतिहास, रेवदंड्याचा इतिहास हा केवळ मोगलकालीन, शिवकालीन नाहीये, तर सातवाहन कालापासूनचा, विक्रमादित्याच्या कालापासूनचा, चोल राजाच्या कालावधीपासूनचा हा जो समृद्ध 3200 वर्षाचा वारसा आहे. त्याच्या वास्तुरूपाने इथे ज्या काही पाऊल पुढे राहिलेले आहेत त्यांना पुनरीत जीवन करणं, त्यांचं संगोपन करणं, जोपासना करणं आणि पर्यटकांना अशा चांगल्या गोष्टींकडे नेणं, निसर्ग पर्यटनाकडे नेणं हा आपला उद्देश आहे. मित्रांनो, हा एक सामाजिक लढा आहे, ही एक चळवळ आहे. हे कोणी एका संजय यादवराव, विलास नाईक किंवा काही कार्यकर्त्यांचं काम नाही. तुमच्यासारखे जे कोण इतिहास प्रेमी आहेत, निसर्ग प्रेमी आहेत, अगदी कोकणातले असतील, ठाणे, मुंबई, पुण्यातले असतील, त्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. लोकांना अशा गावांच्या ओळखी करून देणं, इथे होमस्टे तयार करणं आणि या वास्तूंची माहिती करून देणं, हेरिटेज शो करणं, स्थानिक लोकनृत्य करणं, किल्ल्यांच्या सहली घडवणं, हे सगळं करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही या योजनेत सामील व्हा. शिवप्रतिष्ठानमध्ये सुद्धा सामील व्हा. अनेक योजना आहेत. एक चांगलं पर्यटन आपण अलिबागला आकारास आणतोय, त्याला सहकार्य करा. तुर्तास येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.